पुण्यातील अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन. गौतमीला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांची डीसीपींना विचारणा, तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी. पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये कोणी आणली याचीही माहिती नाही, तर या प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार. ओबीसींच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्याने बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता. ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरणे ठरण्याची शक्यता. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली. आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार. ठाकरे इतर कार्यक्रमांनाही उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका. टाळीबाबत सावध भूमिका. मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा. कालच्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती. रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक. आज अनिल परब पत्रकार परिषद घेत कदमांवर पलटवार करणार. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवल्याचा कदमांचा आरोप. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोमानं तयारी सुरू. आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. निवडणुकीची रणनीती ठरणार. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार. कोर्टातील परीक्षेत आरक्षण पास होणार का याकडे लक्ष. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज 10 वाजता पत्रकार परिषद घेणार. बीडच्या मेळाव्यापासून मुंडे बंधू भगिनी जरांगेंच्या टार्गेटवर आजही हल्लाबोल चढवण्याची शक्यता. धनगर आंदोलक दीपक बोराडेही आज पत्रकार परिषद घेणार. धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार. लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना दुग्धाभिषेक. हबप संग्राम बापू महाराज भंडारेंनी घातला दुग्धाभिषेक. पडळकरांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचं कौतुक. निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार असल्याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा. बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचं तपासात उघड. अमरावतीतही आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड. सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक. स्टिकर लावून दंगे करण्याचं कट कारस्थान. बोंडेंचा खळबळजनक आरोप. सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 4 जणांचा मृत्यू, 1 अत्यवस्थ, 3घांचा शोध सुरू. समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं घात. महाराष्ट्रासाठी शक्ती चक्रीवादळाचा इशारा. आजपासून 7 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याचीही शक्यता. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं. 4 महिन्यात एकट्या धुळे जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांची आत्महत्या. सततच्या संकटांनी बळीराजा हवालदिल. नागपुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक उद्योजक जावेद अख्तर यांचा पत्नीसह इटलीमध्ये रस्ते अपघातात मृत्यू. 2 मुली आणि मुलगा जखमी. इटलीत पर्यटनासाठी गेले असताना घडली घटना. पुण्यातील पेठ अवसरी घाटातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा. पिस्तूलचा धाक दाखवत चोरट्यांची जबरी चोरी. रोख रक्कम घेऊन जाताना हवेत गोळीबार. पंतप्रधान मोदी आज बिहार दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांचा सपाटा. बिहारमध्ये योजनांची उधळण. महाराष्ट्राला मदत नाही, विरोधकांचा हल्लाबोल. अहमदाबाद टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची शानदार कामगिरी. एकाच दिवशी 3 शतकवीर. जुरेल, राहुल आणि जडेजाची तुफान फटकेबाजी.